त्यामुळे ही जी सर्दी आहे ही सर्दी व्हायला द्यायची, ही सर्दी गळायला द्यायची, सुकवायची अजिबात नाही. आणि सर्दी जर पातळ झाली तर कोरोना होणारच नाहीये, कारण सर्दीची दिशा ही आतून बाहेर आहे आणि कोरोनाची दिशा बाहेरून आत आहे. मग जर आपल्याला बाहेरून आत जाणार अडवायचं असेल तर आतून बाहेर प्रवास सुरू झाला पाहिजे. म्हणून नाक गळलंच पाहिजे, सर्दी सुकायला देऊ नका. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. कसे आहात? ठीक आहात ना? आनंदात राहिलंच पाहिजे, निरोगी राहिलंच पाहिजे आणि सर्दीला गळवलंच पाहिजे. सर्दी जर गळली तर कोरोना पळाली, असं काय म्हणताय? हो, निश्चितपणे तसंच आहे. जसं आपल्या शरीरातनं घाम येत असतो तशा शरीरातनं आणखीनही काही स्त्राव निर्माण होत असतात. हे स्त्राव शरीर भल्यासाठी करत असतं, आपल्या भल्यासाठी, आपल्या हितासाठी. शरीर जे करतं हे चांगल्यासाठी असतं. हे वाक्य असं लिहून ठेवावं कुठेतरी. म्हणजे एक वाक्य आपल्या शाळेत लिहिलेलं होतं, ते काय, लवकर निजे लवकर उठे त्यास धन आरोग्य संपदा मिळे, असं कुठेतरी लिहिलेलं असायचं. तसं हे एक वाक्य लक्षात ठेवायचं. शरीर जे करतं ते चांगल्यासाठीच करतं, हे वाक्य ते पक्क लक्षात ठेवायचं. मग आता नाकातनं शेंबूड गळतोय, हा चांगला की वाईट? हो, डोळ्यातनं पाणी येतंय, सर्दी झाली की असं पाणी डोळ्यात नाही येतं, कानातनं सुद्धा सर्दी येते, हे चांगलं की वाईट? निश्चितपणे चांगलं. कारण हे शरीर आपल्याला आतून शुद्ध ठेवण्यासाठी, आतमध्ये जे काही नकोय ते बाहेर काढण्यासाठी या छिद्रांचा वापर करतंय. त्यामुळे ही जी सर्दी आहे ही सर्दी व्हायला द्यायची, ही सर्दी गळायला द्यायची, सुकवायची अजिबात नाही. त्यामुळे सर्दी सुकू नये यासाठी काय करायचं? त्याच्यातलं पहिलं, एकही इंग्लिश औषध स्वतःच्या मनाने तर अजिबात घ्यायचं नाही. आज तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जा, तुम्हाला 1000 औषधं मिळतील सर्दी थांबवण्यासाठीची. वेगवेगळ्या जाहिराती सुद्धा त्याच्या तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला घी देखा लेकिन बडगा नाही देखा ही म्हण आठवत असेल. म्हणजे ही गोळी खाल्ली की विदिन मिनिट तुमची सर्दी गायब झालेली असते, डोकेदुखी गायब कुठे झालेली असते. परंतु तीच डोकेदुखी, ही ती गोळी जी घेताय ही पुढच्या डोकेदुखीचं कारण असते. कारण ह्या सगळ्या गोळ्या ज्या आहेत, ज्या पेन किलर किंवा अँटी अलर्जिक अशा या स्वरूपाच्या ज्या गोळ्या असतात, ह्या गोळ्यांनी काय होतं तर नाकातली सगळी आतली जी सायनस आहेत, छिद्र जी आहेत, ही बंद केली जातात आणि आतली घाण आतच राहते. हो, आतला शेंबूड बाहेर येणं आवश्यक आहे. म्हणून शरीर प्रयत्न करतंय, डिस्चार्ज निर्माण करतंय, त्याच्यातनं काहीतरी तनुस्त्राव निर्माण होत असतात. मग काही वेळा म्युकसमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. तो काही वेळा सर्दी पिकते आणि ती पिवळ्या रंगाची होते. आता ही पिवळ्या रंगाची झाली की समजायचं कुठेतरी इन्फेक्टिव्ह फोकस आतमध्ये आहे, आजच्या भाषेत सांगायचं तर. परंतु आयुर्वेदामध्ये याला पित्ताचा अनुबंध सांगितलेला आहे. आणि शरीरामधनं जेव्हा असं हे बाहेर पडत असतं तेव्हा ते बाहेर पडू द्यावं. आज जो साथीचे रोग पसरलेले दिसतात, ह्या साथीच्या रोगांमध्ये काय होतंय, हे सगळे जंतू जे आहेत हे नाकावाटे आतमध्ये जात आहेत, ते अगदी डायरेक्ट छातीपर्यंत पोहोचत आहेत. शरीराचा प्रतिकार शक्ती जी काही काम करत असते ती या भागामध्ये, आतले तिचे संरक्षण यंत्रणेचे जे सैनिक असतात ते या भागामध्ये लढत असतात. आणि या भागात हे लढणारे जे छुपे सैनिक आमचे असतात, हे शत्रू पक्षातले जे व्हायरस असतात त्या व्हायरसशी यांची लढाई सुरू होते. आणि या सायनसमधनं विशिष्ट स्त्राव निर्माण करून ह्या सगळ्या शत्रू पक्षातल्या मारलेल्या आणि जिवंत सगळ्या जंतूंना बाहेर ढकलून टाकलं जातं. यालाच काय म्हणतात? यालाच सर्दी म्हणतात, यालाच नाक गळणं म्हणतात. आयुर्वेदामध्ये याला एक शब्द वापरलाय, प्रतिशाय. वात कफाच्या प्रतिशाय जो असतो म्हणजे केवळ पाण्यासारखं पाणी गळणं. म्हणजे असं जर नुसतं दाबलं ना तर असं बदा 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 पाणी गळतं. थेंब 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 नव्हे, बदा बदा धारच लागते. हो, 3-4 रुमाल भिजतात एवढं पाणी येतं. ही वाताची सर्दी आहे, ही झालीच पाहिजे. कफाची सर्दी ही असे जाड म्युकस असा असतो, 10 वेळा असं नाक शिंकरलं तर कुठेतरी थोडासा शेंबूड येणार, ही कफाची सर्दी. आणि पित्ताची जी सर्दी असते ही पिवळी धम्मक असते, त्याला एक दुर्गंधी असते आणि ती बाहेर पडून गेल्यानंतर डोकं हलकं होतं, नाहीतर डोकं इतकं बेफाट दुखतं त्याने चक्कर सुद्धा येऊ शकते. त्यामुळे सर्दी सुकायला द्यायची नाही. यासाठी काय करायचं? कच्चा कांदा हे याच्यावरचं रामबाण औषध आहे. कांदा तसा तिन्ही रोगांवर काम करतो, तिन्ही दोषांवर काम करतो, वात पित्त कफ कसंही. कच्चा कांदा पाहिजे. माझे वडील सांगायचे की कच्चा कांदा आणि गूळ जर खाल्ला तर सर्दी होतच नाही. प्रतिकार शक्ती वाढायला ही खूप छान काम करत असते. कच्च्या कांद्याची कापं तयार करायची. ती कापं अशी एका डिशमध्ये घ्यायची, डिश एका बाजूने उंच ठेवायची आणि त्याच्यावर गुळाची पावडर करून वर घालून ठेवायची. गुळ नसला खडीसाखर पावडर सुद्धा चालते, हो, साधी साखर सुद्धा चालते. त्याला साखरेचा पाक तयार होतो या कांद्याचा आणि कांद्याचा रस खाली तुम्हाला तळात मिळतो. दर 1 तासाने 2-2 चमचे रस तयार होईल. हा जो 2-2 चमचे रस आहे हा सगळ्यांनीच घ्यावा. अगदी फक्त लहान मुलांनीच घेतला पाहिजे असं नाहीये, मोठ्यांनी घेतला तरी चालतो. मोठ्यांनी नुसता कांद्याचा रस कशाला घ्या? कच्चा कांदा चावूनच खा ना. कच्च्या कांद्याचा वास जो आहे हा वास असा झिंझिटणारा वास असा आतमध्ये गेला पाहिजे.
कच्चा कांदा चावून खावा, साल काढावी आणि कच्चा कांदा चावून खावा. ह्या कांद्याचा जो दर्प आहे, वास आहे, असा झिणत जातो नाकामध्ये. नाकातनं पाणी आलंच म्हणून समजा, डोळ्यातनं पाणी आलंच म्हणून समजा. अहो, नुसती बायकोला मदत जरी केली ना कांदा चिरून द्यायला, तरी सुद्धा सर्दी पातळ होईल. आणि सर्दी जर पातळ झाली तर कोरोना होणारच नाही, कारण सर्दीची दिशा ही आतून बाहेर आहे आणि कोरोनाची दिशा बाहेरून आत आहे. मग जर आपल्याला बाहेरून आत जाणार अडवायचं असेल तर आतून बाहेर प्रवास सुरू झाला पाहिजे. म्हणून नाक गळलंच पाहिजे. सर्दी सुकायला देऊ नका. कांद्याचा रस घेतला तर निश्चितपणे चांगला कांदा चावून खावा. त्याच्याच बरोबर आणखीन एक प्रकार आपण करू शकतो, ते म्हणजे ओव्याची धुरी घेणं. आपण धुरीचे अनेक प्रकार बघितलेत. त्याच्यात नुसता ओवा टाकावा आणि ह्या ओव्याचा वास घ्यावा. हा वास देखील नाकातनं तोंडातनं पाणी आणत असतो. आमच्या कोकणामध्ये जनावरांना जेव्हा सर्दी होते तेव्हा जनावरांची सर्दी कमी करण्यासाठी त्यांच्या नाकातोंडामध्ये हा ओव्याचा धूर घालतात आणि नाकातनं असा काही घाण त्यांची बाहेर पडते. तशीच लहान मुलांमध्ये पण असते. लहान मुलांना सुद्धा ओव्याची धुरी देण्याची आपली भारतीय परंपरा आहे. परदेशामध्ये हे असं दिसत नाही. त्यामुळे भारतीय परंपरेतला आपण एक अत्यंत चांगला उपाय म्हणजे धूपन चिकित्सा, सर्दी सुकू नये यासाठी ओव्याची धुरी घेणं, वेखंडाची धुरी घेणं, वेखंडाचा लेप लावणं, ओव्याचं तेल तयार करायचं. तेल तयार करण्यासाठी वाटीभर तेल घ्यायचं. आता तेल म्हणजे खोबरेल तेल किंवा तीळ तेल. त्याच्यामध्ये मुठभर ओवा. तेल गरम झालं की फोडणीला टाकतात तसं टाकायचा, थोडासा भाजून घ्यायचा आणि तेल गार करायचं, बाटलीत भरून ठेवायचं. ओव्याचं तेल लावा ना, इथे लावा, इथे लावा, नाकाला लावा, कानाच्या बाजूला लावा, छातीला चोळून लावा. एकदम छान. सर्दी सुकणार नाही, सर्दी गळून गेली पाहिजे. आणि यासाठीच आपण या नाकातनं बाहेर पडणाऱ्या स्त्रावांकडे लक्ष द्यायचं. हे सगळे बाहेर पडून गेलेच पाहिजेत. गुळण्या मात्र अवश्य करा. नस्य नावाचा उपचार आपण सांगितलाय, तो देखील यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलाय. सविस्तर वर्णन आपण कधीतरी पुढच्या भागात करणार आहोत. तर हे विधी देखील आपण करणं आवश्यक आहे. कवल आहे, गंडूश आहे, नस्य आहे, हे केलेत तरी सर्दी कधीच सुकणार नाही. सर्दी सुकायला देऊ नका, म्हणजे कोरोनाचा निश्चितपणे तुम्ही प्रतिकार करू शकाल. घरातच राहा, कुठेही बाहेर जाऊ नका. बघत राहा दामले उवाच. धन्यवाद. सगळ्यात चांगलं काय माहितीये, एक जेवण टाळा, लंघन करा आणि विशेषतः संध्याकाळी 6-7 नंतर काहीही खायचं प्यायचं नाही. फळ चालेल का, ज्यूस चालेल का, असे प्रश्न विचारू नका हो. यापूर्वी आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे की संध्याकाळी 6 नंतर काहीही खायचं नाही. याने पचनावर लोड येत असतो आणि पचन बिघडलं की सगळेच रोग होणार आहेत. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. आज आपण सर्दीविषयी थोडंसं जाणून घेऊया. सर्दी झाली तरी उगाच घाबरून जाऊ नका. सर्दीसाठी आपण जे नेहमी पारंपरिक उपचार करतो ते उपचार करायला काहीच हरकत नाही. लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट मात्र जरूर लक्षात ठेवायची की पाण्याचं प्रमाण अगदी कमी प्यायचं. जेवढं पाणी जास्ती तेवढं पाणी जर पचलं नाही तर ते सर्दी वाटे, नाका वाटे शरीर बाहेर काढून टाकणार आहे. मग ते कदाचित काही वेळा कानात नाही येईल, काही वेळा डोळ्यात नाही येईल, काही वेळा नाकातनं शेंबूड या स्वरूपामध्ये येईल. त्यामुळे पाण्यावर कंट्रोल करा. पाणी एकदम कमी प्या. तहाने एवढंच पाणी प्या. तहानेपेक्षा गरजेपेक्षा पाणी एकही थेंब जास्ती नको. तहान लागली की जेवढी गरज असते तेवढंच पाणी, बुचभर पाणी प्या ना, तेवढंच पुरे होईल. तहान जसं घशालाच लागते तेवढ्याच भागाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी प्या. दुसरा उपाय सांगायचा झाला तर साधं लवंगाचं पाणी घ्या, जिऱ्याचं पाणी घ्या, धन्याचं पाणी घ्या, बडीशेपेचं पाणी घ्या, ओव्याचं पाणी घ्या, आल्याचं पाणी घ्या, सुंठीचं पाणी घ्या. यापैकी कोणताही एक मसाला जर आपण पाण्यात घातला आणि चहासारखा जर उकळला आणि हे जर पाणी आपण घोट एक दर 10-15 मिनिटांनी जरी घेतलं तरी खूप चांगलं राहतं. भूक चांगली राहते. सर्दी होऊ नये यासाठी प्रिकॉशन जी घ्यायची, त्याच्यामध्ये तुळशीचा काढा करून घ्यायला हरकत नाही. साधारणपणे 4 कप पाणी घ्यायचं, तुळशीची 10-15 केसरं त्याच्यात टाकायची, थोडासा गुळ घालायचा आणि छान उकळवायचं. ह्या 4-5 कपाचं 1 कप होईपर्यंत आटवायचं, गाळायचं आणि थर्मासमध्ये भरून ठेवायचं. आणि हे जे पाणी असेल हे येता जाता 2-4 चमचे पाणी घेतलं तरी चालेल. हे प्रिकॉशन म्हणून घ्यायला हरकत नाही. कडुनिंब जर आवडत असेल, कडुनिंबाचा काढा करून घेतलात तरी सुद्धा प्रिकॉशन म्हणून हे आपल्याला होऊ शकतं. पण कडुनिंब हा खूप कडू लागतो आणि पित्तालाही वाढवतो. कडुनिंब, तुळस, गुळवेल अशा वनस्पतींचा काढा करून घेतला तरीही चालतो. आणखीन एक घरगुती उपाय सांगतो. तुळशीची पानं, त्याच्यामध्ये जिरं, लवंग, मिरी. आता जिरं, लवंग, मिरी ही साधारणपणे जिरं 1 चमचा, मिरी एक 10-15, लवंगा 10-15, पाणी 4-5 कप, तुळशीची 10-15 केसरं आणि विड्याची 1-2 पानं अशी कापून आत टाकायची आणि हे पाणी उकळवायचं. उकळून गार झालं की त्याचा रंग बदलतो. गुळ किंवा साखर चवीप्रमाणे घाला. दूध घालण्याची आवश्यकता नाही. आणि हे पाणी देखील गाळून थर्मासमध्ये भरून ठेवा आणि हे पाणी घोट घ्या. या पाण्याने देखील सर्दीचा बचाव होतो. सर्दी होऊ नये किंवा झालेली सर्दी कमी व्हावी यासाठी आणखीन एक पथ्य लक्षात घ्यायचं, ते म्हणजे पोटावरचा लोड कमी करायचा. अतिरिक्त जेवायचं नाही.
हेवी पचायला जे जड असेल असं खायचं नाही. शक्यतो बाहेरचे सगळे पदार्थ बंद. हॉटेल, पनीर, चीज, बटर, पिझ्झा हे पदार्थ चिकट असतात. सर्दी व्हायला हे कारणीभूत नसले तरी हे सर्दी अडवायला मात्र कारणीभूत असतात. गार पाण्याची आंघोळ किंवा आईस्क्रीम खाणं, सरबत पिणं, फळं खाणं हे सर्दीचं कारण असू शकतं. त्यामुळे याही बाबतीत आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. सर्दीसाठी पथ्य म्हणजे आहारात काहीतरी बदल आपल्याला अपेक्षित आहेत. नेहमीचा जो पारंपरिक आपला आहार आहे हा आहार घ्यावा. वरण भात सगळ्यात सुंदर, त्याच्यावर तूप घालावं आणि काळ्या मिरीची पावडर घालावी. साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ वापरावं किंवा काळं मीठ वापरावं. चवीला पण खूप छान असतं. लिंबू मात्र पिळायचं नाही हा. सर्दी असेल तेव्हा लिंबू पिळू नका. काळी मिरी जी आहे ही मिरी सर्दीसाठी खूप छान पचनाचं काम करत असते. ह्या काळ्या मिरीची पावडर जेव्हा आपण त्या वरण भातावर घालतो तेव्हा तो वरण भात देखील पचायला हलका होत जातो. ह्याच काळ्या मिरीची पावडर आपण सूप म्हणून घेऊ शकतो. कोणतेही सूप आपण जरी केलं त्याच्यात ही काळ्या मिरीची पावडर घालून सीप या स्वरूपात सूप जेव्हा घेतो तेव्हा ते पचनाला मदत करत असतं. हरभऱ्याचं कढण, हरभऱ्याची उसळ हे देखील चांगलं काम करतं. कुळीथ हा कोकणातला आणखीन एक चांगला पदार्थ. ह्या कुळथाचं कढण, कुळथाची पिठी, कुळथाचं रस्सा किंवा कुळथाची उसळ ही पण चांगलं काम करत असते. सगळ्यात चांगलं काय माहितीये, एक जेवण टाळा, लंघन करा आणि विशेषतः संध्याकाळी 6-7 नंतर काहीही खायचं प्यायचं नाही. फळ चालेल का, ज्यूस चालेल का असे प्रश्न विचारू नका हो. यापूर्वी आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे की संध्याकाळी 6 नंतर काहीही खायचं नाही. याने पचनावर लोड येत असतो आणि पचन बिघडलं की सगळेच रोग होणार.